सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आजचा ब्लॉग पूर्ण मराठी असणार आहे आणि मी मम्मी आणि पप्पा चाललेत ॲक्च्युली गावी. तर दिदीचं साखरपुडा झाला आहे, लग्नाचं पत्रिका वाटायची आहे. तिथं आमचं कुलदैवत आहे, तिथं पहिले पत्रिका द्यायची. तर आता थोड्या वेळात निघू, जरा माणसं आलेत पप्पांकडे, म्हणजे काही काम आहे त्यासाठी बुकिंग करायला. सगळं पॅकिंग बिकिंग झालं आहे, डिक्कीट टाकलं आहे, सगळं ऑल डन आहे. आम्ही निघतोय. पप्पांचं पण काम झालंय. पप्पा इज सॉर्टेड. पप्पा जाऊन गाडीत बसतात. मम्मी चलो. आमची फर्स्ट ट्रिप आहे गावाला या गाडीने. आणि पप्पा कसं वाटतंय? छान. स्वतःच्या गाडीने जातो आम्ही गावी. गुड इव्हनिंग कुणाल जंगम. हो, वेलकम केलंय. मम्मी फक्त यावेळेस दिदी नाहीये, दिदीला आम्ही नंतर घेऊन जाणार आहे. आणि मम्मी मागे बसले. मम्मी हाय. चला निघायचं. ओके ओके. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर आम्ही आता पोचलोय डोंबिवलीला आणि डोंबिवलीच्या घरी आहे, म्हणजे मी आता पोचेन. मी हॉटेलमध्ये आलेलो. पप्पा बोलले की थोडंफार खायला घेतोय. बिर्याणी घेतली आणि भाजी घेतली, रोटी तर आणलेली आम्ही, म्हणजे चपाती आणलेली पण तरी पण रोटी घेतली. तर आता आम्ही घरी जाऊन जेवू, मग नंतर थोडा आराम करून मग निघू, कारण की मामा अजून पुण्यामधून निघाला नाही पनवेलला यायला. आणि मग पनवेलवरनं तो ड्राईव्ह करणार आहे, त्यासाठी आम्ही पनवेलला त्याला बोलवलं आहे. तर आता बघूयात मामा कधीपर्यंत पोचेल, त्या हिशोबाने मामा तो आम्हाला सांगेल निघायला. इथून लिटरली 2.5 आवर लागतात पनवेलपर्यंत पोचायला. ज्यादा बोल मग. पियायला पाहिजे मम्मीला पाणी. पटकन या 2 मिनिटं. आता पंथी घ्यायला थांबलोय, रिव्हर्स गिअर मारून आम्हाला घरात जायसाठी लागत होतं. पण आता तिथं मला बोलवतात जाऊ द्या, नाही तर गेम ओव्हर. आराध्य भेटायला आलाय आणि हा एक आहे येडू. तर आम्ही निघालो आहे करून, जेवण झालंय. CNG भरतो आता, जस्ट घराच्या बाजूला आहे. फुल करणार आणि ॲव्हरेज पण चेक करणार आहे. मी पहिल्यांदा ॲव्हरेज चेक करणार आहे गाडीचा आणि मम्मी मला अशी बघते. चला तर आता डायरेक्ट सरळ जाऊ पनवेलला मामाला घ्यायला. मामा बसनी येतोय का पुण्यावरनं, बघू किती वेळात पोचतोय. काय बोलीस? छान गाडी चालवते. येस. आता आम्ही पनवेलला पोचलोय. मामाला अजून यायला 1 तास आहे. मामाने लोणावळा सोडला आहे आत्ताशी. तर आम्ही आलो आहेत आईस्क्रीम खायला. तर पनवेलमध्ये आम्हाला कुठे माहिती नाही प्रॉपर, म्हणून आम्ही जो रॅन्डम भेटणार तिथे खातो. तिला आपली काही काळजीच नाही. मम्मी पप्पा नाहीतर कुठे हात काय करताय? हो, झोपले ती आता इथं 12 ती 12 वाजता वाढ बघ. आपण आलो नाही ती आडवी झाली असेल. तर आता आम्ही जातो आईस्क्रीम खायला. आम्ही चालू आता आईस्क्रीम खायला. तर गाईज आम्ही खेडपासून अर्धा-पाऊण तास दूर आहे, लांब आहे. अर्ध्या तासात खेड येईल. आणि माणगाव क्रॉस केलाय ना, माणगाव क्रॉस केलाय. आम्ही हॉल्ट घेतलाय, चाय प्यायला आलोय. आणि खूप डेंजर लय. 4 वाजायला आलेत. मी 4 वाजेपर्यंत गाडी चालवले. लिटरली खूप थकलोय. आता मी झोपून जाणार आहे, मग मामा गाडी चालवेल. आणि एवढी धुका आहे ना, बघा एवढे धुके. हे बघा, ह्या धुकामध्ये मी गाडी चालवली. या धुकामध्ये काही केळं दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. आता मम्मी झोपले आतमध्ये. मी मामा आणि हा मामाला इंट्रोड्यूस करतो मी. तर आम्ही कॉफी घेतले. पप्पा, मामा. हॅलो कर मामा. हॅलो. आम्हाला वेलकम टू द ब्लॉग. आणि आता ह्या टायमाला पण एवढी सगळी गर्दी आहे इथे. लिटरली 4 वाजलेत सकाळचे. चहा आणि कॉफी बेस्ट भेटते सांगते. हा, चहा आणि कॉफी बेस्ट भेटते. माणगावच्या पुढं लेफ्ट हँड साईडला SP पेट्रोल पंपाच्या इथे. SP पेट्रोल पंपाच्या इथे आहे. इकडे फुल दुकानमध्ये मी गाडी चालवली आणि पप्पा झोपलेले. पप्पांच्या दुःख कुठं बसलंय बघा. मला डोळे सुजलेत का? मला समजतच नाहीये.
आणि मला कॉफी नाही यायची तरी मी पितोय. ठीक आहे आता पितो आणि लगेच निघतो. बघू डिसाईड करू कोण गाडी चालवेल. मी पियालोच नाहीये कॉफी, मम्मीला देऊन टाकली. मला झेपलीच नाही. अरे उलटा मला ना झोप येते, ती कॉफी पिऊन उलटच झालंय माझं सगळं. मग मम्मीला दिली 2-4-5 सीप पिऊन मग मम्मीला देऊन टाकली. मामा तिकडे गेलाय काय माहिती राऊंड मारप. मी पण वॉशरूमला जाऊन येतो जरा. आता जरा फ्रेश वाटतोय पण बघू झोप आली तर मग मी झोपून जाईन. खेडपर्यंत चालवीन. आता आमचे किती किलोमीटर पक्कड झाले आहेत, कदाचित 150 किलोमीटर झालंय. अजून किती करायचं माहित नाही, तुम्हाला सांगतो नंतर काय अपडेट असेल तर. गणू बाप्पाचं इकडे आलं सगळं पार्सल. तर मामा चालवते गाडी, मी थकून गेलो आहे फुल. आणि मम्मी पप्पा बसलेत. अरे आता एकदम मोठावाला बोगदा येणार आहे. कशेडी घाट म्हटला जातो. कशेडी घाट जो आहे आपण बोगद्यातून पार तो पूर्ण आपण बोगद्यातून पार करणार. माझं स्क्रिप्ट मागे आहे, मी बोलतोय इथून. मामा काय टिप्स देशील नाईटला ड्रायव्हिंग करताना? तुला बरेच टिप्पा दिला मला डायरेक्ट. काय नाही, फक्त लक्ष द्या, अजून काही नका करू. जर तुम नाही दिसत असेल तरी पण लक्ष द्या आणि मोठ्या माणसाला बाजूला बसवा, बाकी काही नका करू. आपण CNG भरायला आलोय. एक कांडी फक्त CNG राहिले आणि आपण 1798 ला आपण CNG भरलेली, म्हणजे तेव्हा पूर्ण संपलेली. आणि आता आहे 1983. तर अजून ती चालेल, म्हणजे पकडा 10 नाही तर 15 किलोमीटर अजून ती चालू शकते, कारण की ब्लिंकच्या नंतर पण ती चालते. मी प्रॉपर टेस्ट करणारच होतो पण थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आणि मग कारण की पुढं CNG भेटणार नाही आपल्याला, म्हणून मग आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण की पूर्ण गावचा इलाका आहे आणि सांगू शकत नाही. कारण की मागच्या CNG पंपवर पण खूप आपल्याला हे भेटले, म्हणजे लाईन होती. मग ह्याच्या पुढचा हाच होता, तर आपल्याला इथं लगेच चान्स भेटेल म्हणून भरून घेऊया आणि जास्त रिस्क नाही घ्यायची. मामा बोलला की जास्तीत जास्त अजून पुढं 15 किलोमीटर चालेल ती, म्हणजे ब्लिंक झाल्यावर 10 किलोमीटर पकडू. आणि आता टोटल 15 पकडून चालू, शेवटचं 15-20 पकडून. ते नंतर कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. गाईज आपण कॅल्क्युलेट केला तर 27च्या ॲव्हरेज दाखवते. मी अंदाजे वाट लावली घाण नुसती. माझ्या कोणत्या माझ्या गौरव किती झालेलं मला काय पण मला काय समजलं. एक मिनिट मला माझा बोलून घेऊ द्या, मग तुम्ही तुमचं बोला. लेट मी स्पीक फर्स्ट, देन आफ्टरवर्ड्स यू स्पीक. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू मी स्पीक विथ देम. बरं झालं माहिती येतं इंग्लिश अर्धवटच बोललो खरंच. हा, तर मी काय बोलतो, आपल्याला जर मी अंदाजे आता बघा किती चालले, 1983 टोटल झाले. मग आपण जिथून स्टार्ट केलेली, म्हणजे जी पूर्ण भरून घेतलेली CNG तिथं, हे मामा एक कांडी गेली पण. हा, तर टोटल गाडी चाललेली 1984. त्याच्यामधून मायनस केले जुन्यावाला जेवढी चाललेली तेवढं. त्याच्यानंतर आपण CNG भरलेली, तर त्याचा टोटल आपलं 185 निघतं. आणि एक कांडी अजून CNG बाकी होते पण रिस्क घ्यायचं नव्हतं, म्हणून मग अंदाजे आपण जर लावलं तर 25 किलोमीटर अजून चालली असती तर पकडा 200 किलोमीटर. तर 200 किलोमीटर आणि पूर्ण AC फुल होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला 27चा ॲव्हरेज भेटला आहे. आणि असं पण नाही की 80च्या आतमध्ये इकॉनॉमी मध्ये चालवले, असं नाही. आपण एकदम रश ड्रायव्हिंग पण होती, नॉर्मल ड्रायव्हिंग पण होती, 80 क्रूज पण होती, 100 पण टच झालेली मामानी जेव्हा चालवली तेव्हा, आणि फुल AC मध्ये. मग प्रॉपर आपल्याला भेटतं ॲव्हरेज, चांगला ॲव्हरेज आहे. बस एवढंच बोलायचं होतं. आता माझ्या मम्मी काय बोलायचं ते बोल. नाही माय, चला आता मी ठेवतो, नाही तर मामाला फ्लॅशचा त्रास होईल. त्यांना पण माहिती नसेल, त्यांना सांगतो. मला पण मामा आता बोललाय की जो कशेडी घाट होता, हो बंद होतो, टनल आला, टनल. जो कशेडी घाट होता त्याच्यामध्ये जो टाइमपास व्हायचा जाण्यामध्ये, त्या वाचवण्यासाठी आपले बोगदा बनवलेला आहे. आणि हे बघा, टाइमपास नाही तो पण चढण्यात उतरण्यात मज्जा असायची, पण आता तो वेळ वाचलाय नाही. तो आपण इथून डायरेक्ट खेड. हा, म्हणजे त्याच्यामध्ये टाइमपास म्हणजे कसं होतं,
जो टाइम वेस्ट व्हायचा म्हणजे एवढा वेळ लागायचा तो आता इथं इन्व्हेस्ट होऊन म्हणजे खूप लवकर आपण पोहोचतो पण आता ती ह्याच्यामध्ये. कशेडी घाटाची मजाही घेता येणार नाही. हा Direct कशेडी घाट जो होता, जो ज्यांना माहितीये त्यांना माहितीये. मी पण खूप लहान होतो तेव्हा कशेडी घाट होतं ते चालू. एकदा दोनदाच गेलोय, बाकी नाही तर ट्रेननीच गेलोय मी, ट्रॅव्हल केलाय. आता हे बघा तिकडून पण आहे घरी. 2 बोगदे आहेत. खेडला पोचलोय. मी चाटवला नाही गेलोय, कॅन्सल झालाय थोडा प्लॅन. आता 6 वाजलेत इथंच पोचायला. म्हणजे आत्याच्या घरी आहे खेडला मेन. तर इथून आम्ही डायरेक्ट पप्पांच्या घरी जाणार आहे असा प्लॅन झालेला आहे. सो मग तुम्हाला आता सनराईज भेटेल बघायला आणि जो व्ह्यू आहे तिकडचा एक नंबर चुम्मेश्वरी आहे, तुम्हाला दाखवेन मी. आणि मग तिकडनं आम्ही जाणार आपल्या इकडे चाटवला. आणि वाघोळ्याला जाताना 2 गाव आहेत, शिंदी बलवण. तिथं पत्रिका वाटत जाणार आहे आम्ही. ती वाटत जाऊ की वाटत नंतर वाटू असं काय आहे ते बघू, तुम्हाला सांगतो मी. पण आताचा प्लॅन आहे चाटव कॅन्सल, वाघावळे. ओके, तर आता इथं फ्रेश होतो, आंघोळ करतो सगळं आता आणि मग निघतो. 6 वाजलेत, 7:30 झालेत. मी काय तिकडे कोणाला पत्रिका देणार नाही. मी एकाला दिली ते एकाला नाही दिली असं नको. आणि तापच आता चाललोय चाटवला. काही चेंज नाहीये, तोच प्लॅन आहे. पण कसं काय होणार आहे काय माहिती. लगेच जाणार, अर्धा तास बसून लगेच निघायचं तिकडनं. बघू. लेट्स गो. आले पप्पा पत्रिका देऊन एक ठिकाणी. चलो, आम्ही काळकाय देवी मंदिरात आलोय काय पत्रिका ठेवायला. मामा एकदम सनसनाट गाडी चालवते. मम्मी लई खुश आहे. एकच घ्या ना पत्रिका. बाकी बघा मंदिर एकदम मस्त आहे. पत्रिका ठेवून दे. ओके, पाया पडतो आणि येतो जाऊन. गाईज पोचलोय आम्ही मम्मीच्या घरी, जिथं मम्मी लहानाची मोठी झाले ते आहे घर. आणि हा एरिया. हे पप्पाना फुल, मम्मीनी पूर्ण. आम्ही हे समोर आहे ना हे वाला, हा ह्याच्या इथं आम्ही बसायचो लहानपणी, खूप खेळायचो लंगडी बिंगडी, खूप काय खेळायचो. आता घरी जाऊया आणि थोडं फ्रेश होऊन जेवून आणि मग लगेच निघायचं आहे वाघावळ्यासाठी. आणि आपली टार्झन द वंडर्स धक्का मामा, मम्मीचं लहानपणाचं घर, जिथं मम्मी लहानाची मोठी झाले. आणि आम्ही पण इकडे लहानपणी खूप यायचो. बाबा होते, आजी होती तेव्हा. पण त्याच्यानंतर मग कमी झाले यायचं आणि आता ते नाही आहे. पण हा मोठा मामा आहे माझा, हा वाला. आणि त्या मोठी मामी आहे. ओके, आणि हे घर जसं आहे तसंच आहे, फक्त हे थोडं फार चेंज केले. दरवाजा राईट साईड हँडला घेतला, सेंटरला. आणि तिथं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही जायचो ना, तिथं खूप वटवाघूळ आहेत. लिटरली पूर्ण असं मंदिराच्या आतमधून पूर्ण एकदम काळोख आहे आणि मध्ये शिवलिंग आहे आणि पूर्ण वटवाघूळ असतात वरती. खूप मजा यायची. लहानपणी आम्ही जाऊन वरडायचो, ते उडायचे वटवाघूळ. आता आम्ही निघतोय. जेवण बनवलेलं मामीने, वडे बनवलेले एक नंबर आणि भाजी. तर आता मम्मी सीधा जाणार आहे वाघावळे.
इथं पण पत्रिका दिले आणि मग तिकडे जाऊन मीटिंग आहे 2ची. त्या पप्पांना मीटिंग अटेंड करायची, म्हणजे गावची मीटिंग आहे ते दिदीच्या लग्नाबद्दल, कारण की ते मेन गाव आहे ना आमचं, म्हणून तिथं पण मीटिंग ठेवले. सो आता आम्ही निघू. इथून 2 तास लागतील वाघावळ्याला पोचायला. प्रॉपर घाट 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 एकदम झिकझक झिकझक जायचं आहे. आणि मग तेव्हा पोचू किती वाजेपर्यंत, आता वाजले 10, तर 12-1 वाजेपर्यंत पोचू आम्ही. तर निघू आता थोड्या वेळात. तुम्हाला मम्मी पप्पा दाखवतो, तुम्हाला माहिती नसतील ना. हे मम्मीचे मम्मी पप्पा. बाबा मिलिटरीमध्ये होते आणि आजी आपली हाऊसवाईफ, टँक चालवायचे, टँक. आता आम्ही इथं थांबलेलो आहे. ॲक्च्युली ही जी चढण आहे तुम्हाला दिसणार नाही काही केवढी आहे ती कॅमेऱ्यामध्ये, बट ती खूप अशी आहे. सो आम्ही उतरलो गाडीमधनं आणि समोर गाडी आहे ते, आणि ऑलमोस्ट आम्ही 10-20 मिनिटामध्ये पोचू वाघावळ्यात. ओके, थांबा, मला सोडून जाऊ नका मामा. होतं ना माझ्याकडनं काय चला. चला. बघा परत आम्हाला उतरायला लागले, कारण की ही खूप उतरण आहे आणि रस्ता खूप खडबडी आहे. वाटणार नाही खडबडी आहे, बट लिटरली खूप खडबडी आहे. ती बघा गाडी, बघा आम्ही नाही बसून पण ती तिथे, कारण की मधला जो पॅसेज आहे ना हवाला हा तो वाला असं उंच आहे, तर ते लागतं. दॅट्स वाय स्ट्रगल देख रहे हो भाई, गांव जाने के लिए स्ट्रगल देख रहे हो तुम लोग गाइस. मामा हे जुनं उचाड आहे. हेच गाव नवीन पुनर्वसन झालेलं, मायग्रेशन झालेलं, ते आम्ही जिथं राहतो ते नवीन उचाड. ओके, आता ह्याच्या पुढे आहे वाघावडे, जिथं आम्ही जातो आमचं गाव. आता प्रॉपर 2 वाजायला येतील, 5 मिनिटात आम्ही गावात पोचू आणि लगेच मीटिंग चालू होईल. शब्द पाडला हो. आलं वाघावळे. राईट, हे वाघावळे आहे ना. हे मागचं काय होतं, उचाट. हे उचाट आहे. हे पण उचाड. हा, हे उचाट. पुढे वाघावळे, माझा पोपट्या गोष्ट. आपले वाघावळ्यात, प्रॉपर वाघावळे. हे दुकान गावात एकच दुकान आहे,
बाकी हे पूर्ण जांभ्या दगडाचं घरं बनलेली आहेत. हे आहे आमचं गाव, हे आहे आमचं गावाकडचं घर. आणि हा आहे छोटा विघ्नेश. आणि ही आहे शेती. आता मीटिंग होईल तर सगळे माणसं जमतील आणि मीटिंग होईल, मग नंतर आम्ही निघणार पुण्याला जायला. तर जेवणार मीटिंग नंतर. आणि मामा झोप आलेली आहे मामाला खूप. जा ना झोप. जे तुम्ही आता क्लिप बघितली ते मीटिंगचा एक भाग होता. मीटिंग कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय थोड्या वेळात. गाईज जस्ट आम्ही इथं मोराचा आवाज आलेला आणि आम्ही तिकडे जात होतो आणि साप भेटलाय. साप दिसलाय एकदम वेगळाच आहे. ही शेपूट दिसते तुम्हाला इथे. तो बघा तो बघा तो बघा. कोणता आहे? विषारी असतं भाई. लिटरली मी एवढ्या अंतरावर होतो. हा इथे साप होता. हा बघ ना, हा साप समज हा वाला. हा आणि मी इकडं पाय दिला, फक्कन मागं उडी मारली मी डायरेक्ट. घाम फुटला भाई मला. एरंड्या होता त्याचं नाव, सापाचं नाव. खूप विषारी आहे असं म्हणतोय दादा. गेला तो भाई साहेब. हे बघ ना इथे होता, ह्याच्यामध्ये होता इथे, असं समजलं पण नाही. अरे मला वाटलं ते होतं, ते नशीब चावला नाही, वाचलो भाई मी. माझा गेमच झाला असता. मी मोर बघायला जातोय तिकडे, आई तर माझा मोरच पिसटला असता डायरेक्ट. भाई चलो पुढे होते त्याचे ना. हो शेपूटच्या इकडे होतो माझा पाय. नशीब पुढे चाललेले वाचलो. पायात गुरपटला. पायातच गुरपाटून खप. असते तसे भाई डेंजर सीन झालेला. घाबरून असते तसे. घाबरलो नाही मी, बघितलं आणि लगेच लपकन मागं झालो. मग नंतर बोचा फाटला ना भाई, त्याचं तोंड बघितलं पूर्ण काळं लाल होतं एकदम. आणि हे बघा पूर्ण शेत आहे आणि हे घर आहे. एवढं भारी वाटतंय, मस्त. खूप डेंजर होता पप्पा. साप खूप डेंजर. हम जा रहे सीधा पुणे मामा के घर पे. उधर ब्लॉग एंड कर देंगे और मतलब उधर से एंड कर भी नहीं सकते, नहीं करेंगे, एंड कर देंगे क्योंकि वो लास्ट है. उसके बाद डायरेक्ट घर ही चले जाने वाले. सो या दिखा दो आपको और कुछ जो भी दिखेगा. ये ऑलरेडी रास्ता है वो बना के सनसेट दिख रहा है. परत धबधर जर दिसलो ना तर थांबवलं नसतं. भाई खूप डेंजर फोटोशूट चालू आहे, लय भारी आहे बघा. पप्पा ऐकत नाहीत, पप्पा ऐकत नाही. हाय नी ਆਪਾਂ ਫੇਰ ਮਿਲਾਂਗੇ ਕਦੇ ਨਾ ਕਦੇ ਫੇਰ ਮਿਲਾਂਗੇ. ਮੈਂ ਫੁੱਲ ਬੰਨਾ ਤੂੰ ਤਾਰਾ ਸਜਣਾ ਕੱਲਾ ਤੇ ਗਵਾਰਾ ਸਜਣਾ. ਮਿਲਣਾ ਚਾਹੂੰ ਦੁਬਾਰਾ ਸਜਣਾ, ਫੇਰ ਨਾ ਲਾ ਦੀ ਯਾਰਾ ਸਜਣਾ. ਮਿੱਟੀ ਦਾ ਬਣ ਢੇਰ ਮਿਲਾਂਗੇ. ਹਾਏ ਨੀ ਆਪਾਂ ਫੇਰ ਮਿਲਾਂਗੇ. गाइस आम्ही मॅप्रो मधच्या इथे आहे. महाबळेश्वर क्रॉस केलेला आहे, वाई पण गेलेला आहे. आता अर्धा तासच फक्त बाकी आहे. तर आम्ही स्ट्रॉबेरी अभि बोलतो आपण घ्यायला चाललो आहे. जेलीची चॉकलेट आहे, मामाच्या पोरगीला आवडतात, दॅट्स वाय. तर भेटतात का बघूया. आम्ही पहिल्यांदा आलोय काय काय मामा मॅप्रोमध्ये. इथं सगळं जेलीचे चॉकलेट्स आणि भरपूर काय काय आहेत. चॉकलेट्स आहे, जेली आहे आणि जॅम आहे, सगळं आहे. एवढं सगळं आहे. हे तीन घेतलं की हे फ्री भेटतं आहे. तर मग हेच घेतो ना, 513 मध्ये भेटून जाईल तिन्ही चारही. चला चला. आम्ही पहिल्यांदा आलेलो, हे घेतलं आम्ही 532 काहीतरी बिल झालं आणि मस्त होतं. अजून इथे खूप काय काय भेटतं. चांगलं होतं यार,
अजून काही नाही बोलू शकत भाई, थक गया हूँ मैं. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. उद्या मी डायरेक्ट सकाळी जाईन घरी उचाटला. ओके, तो हा व्लॉग इथे संपू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्लॉगवर. बाय बाय. वी आर ॲट होम इटिंग बर्गर मेड बाय मामी and upcoming is pizza.